नमस्कार विद्यार्थी मित्रों अँड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. वेलकम टू द DZ चॅनल को पॉवर्ड बाय श्री गणेश ज्युनियर कॉलेज कॉरन. तर आज आपण एक सर्वात महत्त्वाच्या टॉपिककडे जाणार आहोत. बरेचसे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की सर तुम्ही डायरेक्ट 5 नंबरचा चॅप्टर घेताय, 3 नंबरचा घेताय, आपले जो सिरियली जो आहे तो कसा घेणार. तर विद्यार्थी मित्रों आपण तो आता मुळातच सिरियली घेणार आहोत. इथून पुढचा प्रत्येक चॅप्टर हा आपला आता सिरियली होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा आज आपण जो चॅप्टर बघणार आहोत आणि मॅथमॅटिक्स फर्स्ट असं म्हणूया की 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही 2 मॅथमॅटिक्स बघणार आहात. एक फर्स्ट आहे, एक सेकंड आहे. एकाला आपण अल्जेब्रा म्हणू शकतो आणि एकाला जॉमेट्री म्हणू शकतो किंवा कॅल्क्युलस म्हणू शकतो. कॅल्क्युलस अँड जॉमेट्री म्हणजे बरेचसे काही 10th मध्येच आपण डिव्हायडेशन झालं होतं. ॲक्च्युअली 9th मध्येच आहे जॉमेट्री अँड अल्जेब्रा. तर याच पद्धतीने काही चॅप्टर्स आहेत की ज्यांचं ट्रिग्नोमेट्री असेल ही मॅथमॅटिक्स फर्स्टमध्ये गेलेली यावेळेस. ओके, समजते. तर या पद्धतीने आपण आज मॅथमॅटिक्स फर्स्ट जो टॉपिक आहे त्याचा पहिला आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स मेजरमेंट. तर आपण 5th स्टँडर्ड पासून अँगल ड्रॉ करतोय. ओके, तर एक छोटासा अँगल संदर्भात आपण हा व्हिडिओ आज बनवणार आहे. याला आपण इनिशियल मार्क म्हणतो. तुम्हाला जर आठवत असेल तुम्ही आपण ज्या वेळेस 5th स्टँडर्डला असो किंवा 4th ला असेल काही विद्यार्थी सर आम्ही 5th पासून अँगल काढतो. ओके, नो प्रॉब्लेम. तर अँगल काढताना आपण काय करायचं, एक स्ट्रेट लाईन घ्यायचं. ओके, ऍक्च्युली सेगमेंट घ्यायचं. काय घ्यायचं, सेगमेंट. आपलं जे प्रोटेक्टर आहे तुम्ही इथे ठेवायचे. ओके, या पद्धतीने अँड काउंटिंग टू द राईट टू लेफ्ट हँड साइड. सगळ्यात महत्वाचं आहे राईट कडून आपण लेफ्ट कडे यायचं. ओके, त्याला आपण स्टँडर्ड अँगल म्हणतो किंवा आपण त्याला अँटी क्लॉकवाईज. द अँगल इज मेजर बाय अँटी क्लॉकवाईज अँड इट्स पॉझिटिव्ह. सगळ्यात महत्वाचं आहे. आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर अँगल काउंट करत असू तर तो पॉझिटिव्ह असतो. लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर जर तुम्ही एखादा अँगल क्लॉकवाईज काउंट करत असाल तर तो काय असतो, निगेटिव्ह असतो. थोडक्यात काय, तुमचं हे सपोज प्रोटेक्टर आहे. ओके, इथं असतं बघा या पद्धतीने तुमचं असतं. इथं असतो 10, 20, 30, 40, 50, 60, 60. ओके, या पद्धतीने. काही विद्यार्थी म्हणाल सर आमच्या प्रोटेक्टरला इकडून पण 10, 10 to 20 आहे. 10, 20, 30, 40. इथं 0 असेल, इथं 0 असेल. ओके, अँड सो ऑन. दोन्ही बाजूने यामध्ये नंबरिंग असतं 10 to 180 अँड अगेन 10 to 180. मग विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की 10 असा काउंट करायचा की असा. विद्यार्थी मित्र सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही आपण पहिल्याही बघितलंय परत एकदा की आपण जर अँगल काउंट करताना लक्षात घ्या राईट हँड टू लेफ्ट हँड साइड गेलं तर तो अँगल पॉझिटिव्ह असतो. म्हणजे आपण क्लॉकवाईज गेलो, सॉरी अँटी क्लॉकवाईज गेलो, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने एखादा तुम्ही अँगल काउंट करत असाल तर तो पॉझिटिव्ह असतो. घड्याळाच्या दिशेने तुम्ही जर काउंट करत असाल तर तो निगेटिव्ह असतो. ओके, म्हणजेच काय, अँटी क्लॉकवाईज. थोडक्यात दोनच शब्द. अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्या पद्धतीने आपण अँगल मेजर करतो. ओके, तर आपला तो प्रॉब्लेम होता. आपण आता अँगल आपल्याला काउंट करता येतो, तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ते पण सांगता येते. परत इकडे येऊया. आपण एक लाईन सेगमेंट घेतो. लाईन सेगमेंट घेतल्यानंतर त्याचं इनिशियल आहे त्यावरती आपण तो मिडल टोक ठेवतो असं आणि काउंट करतो. सपोज मी काउंट केला इथं 40 डिग्री. किती अँगल केला, 40 डिग्री. ओके, इथं 40 असेल आणि हे प्रोटेक्टर मी काढून घेतलं. आता माझा हा जो अँगल आहे हा 40, याला मला नेमलिंग करायचा आहे. मग इथं म्हणतो ओरिजिनचा ओ, थोडक्यात हा OA आणि OB. मग या ज्या अँगलला म्हणतो आपण याला अँगल असं म्हणतो. काय म्हणतो, अँगल. आता अँगल मी काउंट केला तो किती रे, 40. पण लक्षात घ्या हाच माझा चॅप्टर आहे पहिला मॅथमॅटिक्स फर्स्ट अँगल अँड इट्स अँगल अँड इट्स मेजरमेंट. हा माझा चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स फर्स्ट. कळतंय का. मग आता हा आहे मॅथमॅटिक्स अँगल अँड इट्स मेजरमेंट. एक अँगल ड्रॉ केला, मला मेजरमेंट करायचं आहे म्हणजे तो मोजायचा आहे. सपोज आपण बाजारामध्ये गेलो तर कोणत्याही एखादी वस्तू घेतली तर आपण तिथं मोजमाप करतो. ओके, मग ज्यावेळेस आपण तिथं मेजरमेंट करतो तिथं 2 पद्धती तुम्हाला फिजिक्स मध्ये पण असेल, MKGS आणि CGS.
तर काही गोष्टी बघा, आपण जर एखादं सोनाराच्या दुकानात गोल्ड घेण्यासाठी गेलो तर आपण तिथं ग्रॅम मध्ये घेतो, मिलीग्रॅम मध्ये घेतो का किलो मध्ये घेतो? किलो हे त्याचं मोठं युनिट आहे. तसंच हा जो अँगल आहे, हा अँगल पण मला दोन पद्धतीने काउंट करता येतो. किती पद्धतीने काउंट करतो? दोन. पहिला आपण आतापर्यंत 10th मध्ये आपण घेतलं डिग्री मेजर. कशामध्ये घेतलं? डिग्री मेजर. प्रत्येक विद्यार्थ्याने डिग्री असं 30 डिग्री, 40 डिग्री, 50 डिग्री असंच लिहिलंय. ओके, ते डिग्री सायन्स मध्ये टेम्परेचर मध्ये आपली डिग्री. ओके, या पद्धतीने. आता नंतर आहे रॅडियन. काय असतं? दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, पहिला डिग्री मध्ये आतापर्यंत काउंट केलं, आता आपल्याला जो काउंट करायचा आहे रॅडियन मध्ये. ओके, मग त्याच्यासाठी आपण सुरुवातीला बघूया माहिती कोणाची? अँगल बद्दलची. तर अँगल बद्दलची माहिती घेताना पहिल्यांदा आपण हा अँगल काढला. ओके, हा अँगल काढला मी. परत एकदा डायग्राम तुम्ही ड्रॉ करा. ओके, याला ए ओ बी. सुरुवातीला हा अँगल ड्रॉ करा. ओके, ही छोटीशी डायग्राम काढायची. ओके, याआधी आपण लिहूया, त्याला आपण म्हणूया डायरेक्टेड अँगल. काय? डायरेक्टेड अँगल. पहिली कन्सेप्ट आहे डायरेक्टेड अँगल. प्रत्येकाने छोटीशी डायग्राम, चॅप्टरचं नाव टाका, छोटीशी डायग्राम करा आणि तिथे म्हणा डायरेक्टेड अँगल. मग आपल्याला डायरेक्टेड अँगल मध्ये काय करायचंय बघा. डायरेक्टेड अँगल म्हणजे काय? AOB मेजर अँगल. AOB is called as directed angle. Is called as directed angle. ओके, तर आपण या OA ला म्हणणार इनिशियल रे. इनिशियल रे. ओके, याला आपण काय म्हणणार? इनिशियल रे. आणि यानंतर जो OB आहे तो फिरतोय साधा सिंपल. म्हणजे काय? हा OA फिक्स झाला. OA काय झाला? फिक्स. एक डायग्राम मध्ये फिक्स झाला. आपण 10 डिग्री काढला, नंतर 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 50 डिग्री, 60 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री, हा 90 डिग्री. ओके, यानंतर 100, 110 आणि 180. ओके, तर हा जो आहे 10, 20, 30, हा जो रे आहे हा सारखा चेंज होते बघा. हा अँगल नुसार चेंज होते, म्हणून याला टर्मिनल म्हणले. काय म्हणले? टर्मिनल. म्हणजे जो इनिशियल रे असतो तो फिक्स असतो, जो आपला बदलतोय त्याला आपण टर्मिनल म्हणतो. त्याला मी नाव देतो टर्मिनल रे. टर्मिनल का म्हणलं? टर्मिनल. टर्मिनल म्हणजे फिरतोय. मग हा फिरत असताना थोडा फिरला की अँगल चेंज होतो. मग अँगल काउंट करण्याच्या दोन मेथड तुम्हाला मी सांगितल्या. पहिली आहे डिग्री आणि दुसरी आहे रॅडियन. तर डिग्री आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये वापरलेली आहे, आपल्याला आता वापरायची रॅडियन. पण त्याआधी मी डायरेक्टेड अँगल काय म्हणतो? OAB. एक साधा तुमचा कोणताही अँगल असो त्याला तुम्ही काय म्हणतात? डायरेक्टेड अँगल. काय म्हणतात? डायरेक्टेड अँगल. नंतर आहे बघा सेकंड स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगल. The angle made by x-axis. The angle made by, लिहून ठेवा व्यवस्थितपणे. The angle made by, एखादा अँगल x ऍक्सिस मुळे तयार होत असेल, the angle made by a axis called as standard angle. Standard angle. ओके, त्याला आपण काय म्हणणार? द अँगल मेड बाय, लिहून घ्यायचं तुम्हाला थोडे प्रॉब्लेम असेल तर. द अँगल मेड बाय एक्स ऍक्सिस कॉल्ड ॲज स्टँडर्ड अँगल. ओके, तर या पद्धतीने होतं तुमचा टर्मिनल रे. म्हणजे काय? डायरेक्टेड अँगल म्हणजे OAB ला आपण डायरेक्टेड अँगल म्हणा. म्हणजे इनिशियल आर आणि टर्मिनल आर मुळे तयार होणाऱ्या अँगलला, इनिशियल आर आणि टर्मिनल आर मुळे तयार होणाऱ्या अँगलला तुम्ही डायरेक्टेड अँगल म्हणणार. एक्स ऍक्सिस मुळे तयार होणाऱ्या अँगलला तुम्ही काय म्हणणार? डायरेक्टेड अँगल म्हणणार. ओके, यानंतर आपण नेक्स्ट घेणार आहोत. लक्ष द्या. ओके, या पद्धतीने आपण घेतलं डायरेक्टेड अँगल मध्ये येते इनिशियल आणि टर्मिनल तयार होणाऱ्या अँगल आपण काय म्हणलो? डायरेक्टेड अँगल. नंतर स्टँडर्ड अँगल, द अँगल मेड बाय एक्स ऍक्सिस. एक छोटीशी कन्सेप्ट आहे बघा. बघा किती विद्यार्थ्यांना सांगता येईल बघा. हा मी अँगल घेतला OAB. काय घेतलं मी? OAB. ओके, आणि OAB मी असं प्रोटेक्टर ठेवला 10, 20, 40. ओके, म्हणजे मेजर अँगल ऑफ AOB इज इक्वल टू 40 डिग्री.
आता मी काय केलं, मी आता हे डायग्राम फक्त चेंज केली. इथं बी घेतला, हा ए वरच्या बाजूने घेतला आणि इथं घेतला मी या पद्धतीने 40 डिग्री आणि मी अँगल मेजर केला. मेजर अँगल ऑफ ए किंवा इथंच म्हणूया मेजर अँगल ऑफ बी ओ ए. आधी असा काउंट केला, आता उलटा घेतला. तर हे जो सेम येतील का, काय वाटतं? तर सेम येणार नाही. त्याचं कारण काय, आपण एओबी काउंट करताना RHS टू कुठे गेलो, LHS. RHS टू LHS गेल्यामुळं अँटी क्लॉकवाईज गेलो म्हणून तो अँगल काय झाला, पॉझिटिव्ह. परंतु BOA करत असताना मी काय केलं, उलट प्रिव्हियसली गेलो. म्हणजे काय केलो, LHS टू RHS जातोय आपण. ओके, आणि म्हणून तो काय निगेटिव्ह. आणि 40 आणि -40 काय नाही, सेम नाही. म्हणून तुमच्या पुढे एक नोट तयार झाली की जी नोट तुम्हाला सीईटी मध्ये काम येणार आहे. AOB मेजर अँगल ऑफ AOB इज नॉट इक्वल टू मेजर अँगल ऑफ BOA. दोनही अँगल सेम डायरेक्शनने काउंट केले असेल आणि मेजरमेंट सेम असेल तर ते दोन सेम असतील. परंतु ते दोघंही जर उलट्या दिशेने काउंट केले असेल, म्हणजे एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज, जरी दोघांचे मेजरमेंट 40 येत असेल किंवा एकाचं प्लस येणार एकाचं मायनस येणार आणि इट इज नॉट सेम. ओके, अपोजिट अँगल इज नॉट सेम. अशा पद्धतीने ते तुम्हाला काय आहे, रिझल्ट आहे. म्हणजे ते दोन अँगल कसे येणार नाही, सेम येणार नाही. ओके, यानंतर आपण बघणार आहोत झिरो अँगल. झिरो अँगल. आता झिरो अँगल म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती झिरो अँगल म्हणजे अँगल मी काय केला नाही, काउंटच केला नाही. म्हणजे माझा हा होता O, हा A इनिशियल रे, आणि मी प्रोटेक्टर ठेवलं आणि झिरो काउंट केला. मग झिरो म्हणजे काय इथे येणार, म्हणजे हा माझा टर्मिनल आर्म झाला. म्हणजे इनिशियल आर्म पण तोच झाला आणि टर्मिनल आर्म पण तोच झाला. याला आपण म्हणूया कोणता अँगल, झिरो अँगल. याला कोणता म्हणा आपण, झिरो अँगल. झिरो अँगल नंतर आहे बघा वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल. आता वन रोटेशन म्हणजे काय, माझा घेतला हा, मी काय घेतला हा O, हा घेतला A आणि प्रोटेक्टर असं ठेवलं आणि रोटेट केला. आता रोटेट केल्यानंतर 10 20 30 40 60 90 91 110 ओके, इथपर्यंत 180. परत तो प्रोटेक्टर मी खालच्या बाजूला ठेवला, मला पूर्ण कंप्लीट करायचं आहे वन रोटेशन. ओके, प्रोटेक्टर असं ठेवला. मग परत 10 म्हणजे प्रोटेक्टर 360 जर तुमच्याकडे असेल तर करेक्टली इथे येणार. वन रोटेशन म्हणजे काय, 360 डिग्री फिरून परत त्या जागी. ओके, आपण बऱ्याचशा ठिकाणी बघत असतो की 360 व्ह्यू म्हणजे काय, पूर्ण रोटेशन मध्ये येणार. ओके, आपल्याला 360 मध्ये बघता येतं का, ओके येईल का बघता, काय वाटतं तुम्हाला की आपल्याला ह्युमन बॉडीमध्ये जे आईज आहे ते आपण 360 मध्ये बघू शकतो का, तर अजिबात नाही बघू शकत. का बरं, आपल्याला पाठीमाग दिसतंय का, नाही. आपण 180 मध्ये बघू शकतो. आपले डोळे असेल आपण या बाजूने बघू शकतो आणि या बाजूने बघू शकतो, पुढचा पूर्ण व्ह्यू बघू शकतो. पण पाठीमागचा जो आहे तो बघू शकतो का, नाही. आपण 180 मध्ये बघू शकतो. ओके, मग तर या पद्धतीने परत काउंट केला. म्हणजे इथं 180 आपला झाला होता कंप्लीट. आता परत मी काउंट केला, सुरुवात केली, परत 180 झालं आणि मी चेंज केला का, डायरेक्शन नाही, डायरेक्शन चेंज केलं नाही. मी घड्याळाच्या उलट्या दिशेने जातोय, अँटी क्लॉकवाईज जातोय. म्हणजे हा जो आहे हा होणार 360. आणि जर काही विद्यार्थ्यांनी असा काउंट केला तर तो होईल -360 अँड क्लॉकवाईज. काय होईल तो, क्लॉकवाईज. आणि म्हणून आपण पूर्ण वन रोटेशन घेतलं. म्हणजे हा OA होता, परत इथं आला OB. ओके, फिरून परत त्या जागी. मग या दोघांमध्ये काय, झिरो अँगल आणि वन रोटेशनल अँगलचं मेजरमेंट जरी वेगळं असलं तरी ते मात्र त्यांचा टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म एकाच ठिकाणी. कळालं का, म्हणजे बघा OA OB म्हणजे फिरून परत त्याच ठिकाणी आला. फक्त माप बदलले. झिरो अँगलचं माप मेजरमेंट झालं 0 डिग्री आणि याचं झालं किती, 360. मेजरमेंट सेम आहे, सॉरी मेजरमेंट डिफरंट आहे, परंतु त्यांची पोझिशन मात्र कशी आहे, सेम आहे. परत एक गंमत सांगतो बघा आता. ओके, आता मी काही विद्यार्थ्यांनी मोजलं 30 डिग्री, ठीक आहे, किती मोजलं, 30 डिग्री. आता काही विद्यार्थ्यांना मी सांगितले की विद्यार्थी मित्र 390 काउंट करा. किती काउंट करा, 390. हा यातला 30 डिग्री. मग विद्यार्थ्यांनी परत सुरुवात केली 190 नंतर 180 नंतर 300 200
70, 270 नंतर 360 जातील आणि 360 नंतर परत किती काउंट करतील 30 डिग्री काउंट करतील. काही वेळ प्रोटेक्टर हाफ असेल तर ते चेंज करत करत जाईल, ऍड करतील नंतर. ओके, इथं होईल किती 390 डिग्री. मग परत त्यांची डायग्राम कशी येईल, सेम अशी येईल, फक्त ते याच्यावरती डोळे काय करतील परत तोच अँगल काय करतील ड्रॉ करतील. ओके, म्हणजे डायग्राम अशी होईल. म्हणजे त्यांचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म परत झाला सेम झाला. आणि विद्यार्थी मित्र हेच आपलं पहिलं आहे की मेजरमेंट डिफरंट आलं, मेजरमेंट डिफरंट आलं परंतु त्यांची पोझिशन सेम आल्या तर त्याला आपण को टर्मिनल अँगल असं नाव देणार आहे. काय देणार आहे, को टर्मिनल अँगल. असं कधी होणार कळणार तुम्हाला, कधी होणार. को टर्मिनलची डेफिनेशन काय म्हणून लिहून घ्या व्यवस्थितपणे. को टर्मिनल अँगल म्हणजेच काय, द मेजरमेंट इज डिफरंट, द मेजरमेंट इज different but initial arm and terminal arm with the same position, within same position called as terminal co-terminal angle. मग अशा कितकं पेअर तुम्हाला सांगता येतील की ज्या को टर्मिनल आहे. मग पहिली पेअर मी तुम्हाला सांगितली, पहिली 0 आणि 180 ही जी पेअर आहे ही को टर्मिनलची आहे. अजून एक पेअर मी तुम्हाला जस्ट घेतली 30 डिग्री आणि 390 डिग्री. या दोनही पेअर कशा आहे रे, को टर्मिनल आहे. मग अशा तुम्ही फाइंड आउट करा. आता काही म्हणतील सर सोपं आहे ना, मग याच्यात 10 मिळाले 40, याच्यात किती 400, कशाला सेम आले. ओके, नो प्रॉब्लेम. थीमच का आली एपी मध्ये लिहिता येईल 30, 40, 50, 60 आणि सॉरी 30, 40, 50, 60, 390, 400, 410 या पद्धतीने. ओके, मग असं पॉइंट मध्ये पण असू शकतं. ओके, या पद्धतीने होता आपण कोणता वन रोटेशनल अँगल. त्यानंतर आपण घेतो राईट अँगल. आता हा राईट अँगल तर सर्वांना माहिती आहे. ओके, कोणता अँगल, राईट अँगल. मग राईट अँगल म्हणजे किती डिग्री, 90 डिग्री. राईट अँगल, राईट अँगल म्हणजे काय, हा इनिशियल मान, हा इनिशियल मान आणि हा टर्मिनल ॲक्युरेट किती होणार 90 डिग्री. 90 डिग्रीचा ओ ए ओ बी, 90 डिग्री मेजरमेंटला आपण काय म्हणतो, 90 डिग्री असेल तर आपण त्याला म्हणतो राईट अँगल. वन रोटेशनल अँगल म्हणजे 360, झिरो अँगल म्हणजे किती, हा अजून एक आहे स्ट्रेट लाईन. काय स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन अँगल. स्ट्रेट लाईन अँगल म्हणजे काय, या पद्धतीने हा ओ ए माझा इनिशियल आर्म फिरून परत असा ओ बी म्हणजे या पद्धतीने. ओके, या पद्धतीने जो आला त्या काळाला आपण त्याला म्हणतो स्ट्रेट अँगल. हा माझा होता कोणता अँगल, इनिशियल आर्म हा ओ ए. ओके, हा असेल 90 डिग्री आणि या पद्धतीने आला तो की त्याला 180 फिरून परत येत असेल इथं असं परत बघा, हा परत फिरून कोणत्या पद्धतीने आला, परत या ठिकाणी असा आला. हा काय आला तुमचा वन रोटेशनल अँगल 360. ओके, हा झाला तुमचा स्ट्रेट अँगल, हा झाला तुमचा 90 डिग्री. म्हणजे थोडक्यात हा इनिशियल मार्क फिक्स झाला आणि हा काय करतोय, रोटेशन मारतोय. काय मारतोय, रोटेशन मारतोय. बघा, हा झाला तुमचा इनिशियल मार्क आणि हा झाला दुसरा जो माझा राईट हँड साइड आहे तो आहे तुमचा इनिशियल आर्म. तो काय करणार, फिरणार. पण ज्यावेळेस आपण इनिशियल आर्म इथे घेतला आणि टर्मिनल आर्म फिरून परत इथं आला, एकावर एक हात आला म्हणजे हे झाले को टर्मिनल. मग याचं मेजरमेंट आणि याचं मेजर काय आलं, को टर्मिनल अँगल. थोडक्यात एक बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्या हँडचं, तुम्ही घरी पण करू शकता. इनिशियल मार्क आणि टर्मिनल आर्म. ओके, या पद्धतीनं राईट हँड क्लॉकवाईज गेलो तर निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये आणि अँटी क्लॉकवाईज गेलो तर पॉझिटिव्ह डायरेक्शन. ओके, या पद्धतीने आपण होता हा कोणता स्ट्रेट लाईन. त्यानंतर राईट अँगल झाला, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल दिसतंय, अँगल इथे घेतो स्ट्रेट लाईन. शेवटचा काय होता, स्ट्रेट लाईन. त्यानंतर आपण अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. रफ करतो मी इथे लिहितो रोटेशनल अँगल. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. आता अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. तर आपण तुम्ही सर्वांनी एक्स ऍक्सिस काढलाय, वाय ऍक्सिस काढलाय आणि क्वाड्रंट पण तुम्हाला माहिती. काय माहिती तुम्हाला, क्वाड्रंट. तर क्वाड्रंट मध्ये अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे क्वाड्रंट आहे काय. मग हा आपण म्हणू फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा काय असतो फोर्थ क्वाड्रंट. ओके, फर्स्ट सेकंड जे मराठी लँग्वेज मधून त्यांनी 10th केले त्याला आपण चरण असं म्हणतो.
ओके, क्वाड्रंटला चरण असंही म्हणतात. मी दोन्ही लँग्वेज वापरतो जेणेकरून दोन्ही विद्यार्थ्यांना ते इझी जाणार बघा. एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. ओके, याला एक्स डॅश म्हणतो, याला वाय डॅश. मग अँगल पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे की दुसऱ्या आहे की तिसऱ्या आहे की फोर्थ क्वाड्रंट मध्ये, हे आपण त्याच्या मेजरमेंट वरून करतो. ओके, मग स्टँडर्ड मध्ये का 0 to 90 डिग्री, 0 to 90 डिग्री. ओके, 89 म्हणू आपण त्याला. 0 to 89 पर्यंत जर असेल तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. 90 डिग्री कोणत्याही क्वाड्रंट मध्ये जाईल का? नाही, तो दोन्ही मध्ये आहे, कॉमन म्हणूया आपण त्याला. ओके, फर्स्ट क्वाड्रंट. नंतर 91 to 179 सेकंड क्वाड्रंट. ओके, त्यानंतर 181 to 269 थर्ड क्वाड्रंट. ओके, थर्ड क्वाड्रंट. त्यानंतर 271 359. ओके, हा फोर्थ क्वाड्रंट. मग या दरम्यान जे येत असेल तर ते क्वाड्रंट मध्ये होतात. मग काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल, सर हा 90 डिग्री, हा 0 डिग्री, हा 180 डिग्री, हा 270 डिग्री कुठं आला? तर त्याला ऍक्सिस अँगल असं म्हणतात. काय म्हणतात? ऍक्सिस अँगल. काय म्हणतात? ऍक्सिस अँगल. ते कोण आहे? ऍक्सिस अँगल असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तर या पद्धतीने होतं तुमचा अँगल अँड इट्स मेजरमेंट मधला. सुरुवातीला आपण बघितलं बघा, काय बघितलं आपण? इनिशियल मार्क, टर्मिनल आर्क. आणि या इनिशियल आणि टर्मिनल तुम्ही जो अँगल ड्रॉ करणार त्याला आपण डायरेक्टेड अँगल असं म्हणलं. काय म्हणलं आपण त्याला? डायरेक्टेड अँगल. त्यानंतर आपण दुसरं बघितलं बघा, स्टँडर्ड अँगल. द अँगल मेड बाय एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस मुळे तयार होणारे अँगल आपण काय म्हणलो? स्टँडर्ड अँगल म्हणलो. त्यानंतर आपण बघितलं की दोन जर अँगल पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली जर असेल तर ते सेम नसतात, एका साईड डिफरंट आहे. त्यानंतर झिरो अँगल, ज्या मेजरमेंटचं मेजरमेंट झिरो असतं की ज्याचा इनिशियल आणि टर्मिनल एकाच पॉइंट वरती असेल त्याला आपण झिरो अँगल म्हणतो. झिरो अँगल नंतर आपण घेतलं, नंतर स्ट्रेट अँगल, राईट अँगल. ओके, स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ पद्धतीने. आणि सर्वात महत्त्वाचं घेतलं की जी सगळ्यात महत्त्वाचं स्टार करून ठेवण्यासारखं आहे, को टर्मिनल अँगल. ओके, परत एकदा को टर्मिनलची डेफिनेशन मी सांगतो, परत एकदा लिहून घ्या. द अँगल मेजरमेंट इज डिफरंट. द अँगल मेजरमेंट इज different but its position is same. The position is same. in bracket म्हणा, initial arc and terminal arc in the same position. म्हणजे दोघांचे इनिशियल मार्क आणि टर्मिनल आर्क कशा असणार आहे? सेम पोझिशनला असणार आहे. त्याला आपण म्हणतो को टर्मिनल अँगल. त्याचे दोन एक्झाम्पल घ्या. पहिलं घ्या 0 डिग्री, 360 डिग्री. दुसरं त्याचं घ्या, दुसरं जे आहे ते आहे तुमचं घ्या दुसरं 30 डिग्री and 390 डिग्री. ओके, तर या पद्धतीने तुमचा होता अँगल अँड इट्स मेजरमेंट मधला अँगल. आता आपण त्याचं मध्ये बघणार आहोत मेजरमेंट. तर सांगितलं की मेजरमेंटचे दोन टाईप आहेत. पहिला आहे डिग्री मेजर आणि दुसरा आहे रॅडियन मेजर. इथून पुढे 11th स्टँडर्ड पासून तुम्हाला जे वापरायचं आहे, फिजिक्स मध्ये असो, केमिस्ट्री मध्ये असो, मॅथ मध्ये असो, ते आहे सर्व रॅडियन मेजर. आणि मग रॅडियन मेजर म्हणजे नक्की काय असतं, रॅडियन म्हणजे काय आहे ते आपण इथं बघणार आहोत. ओके, सो हे एक स्क्रीनशॉट आहे. स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर लिहून घेऊ शकता किंवा अदरवाईज तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये तुम्ही नोट्स तुम्ही काढू शकता. ओके, थँक्यू. ओके, तर आपण बघितलं अँगल आणि आता आपल्याला तो काय करायचा आहे? काउंट करायचा, म्हणजे ते मेजरमेंट करायचं. ओके, तर अँगल काउंटिंग साठी सेक्साडेसिमल सिस्टीम आपण वापरणार आहोत. कोणता? सेक्साडेसिमल सिस्टीम. सेक्साडेसिमल म्हणजे काय? तर एक सर्क्युलर सिस्टीम आहे. आपला जो अँगल येणार आहे हा याच राऊंड मध्ये असणार. म्हणजे थोडक्यात काय, हा तुमचा ओरिजिन असेल. ओके, आणि हा O, हा A, आणि याच्यामधला जो टर्मिनल आर्म आहे याच पद्धतीने फिरणार आहे बघा, सेम असाच फिरणार आहे. आणि मग हा किती फिरणार? तर आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मध्ये जर फिरला तर या सर्कलचं टोटल जे आहे मेजरमेंट ते किती येतं? 360. या सर्क्युलरचं टोटल किती आहे? 360. आणि मग डिग्री कशी काउंट केली जाते? डिग्री कशी काउंट केली जाते? या 360 चा एक पार्ट म्हणजे किती? 1/360. म्हणजे थोडक्यात का या 360 भागाचा एक भाग म्हणजे 1 डिग्री. किती? 1 डिग्री. सगळ्यात महत्त्वाचं 1/360th पार्ट, 1/360th degree part is called as 1 degree. Is called as 1 degree. आणि मग परत 1 डिग्री म्हटल्यानंतर परत 1 डिग्री मध्ये किती? 60 असतात. ओके, 1/60th पार्ट
1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री, एका डिग्रीचे 60 भाग केले म्हणजे घड्याळाला परत एक बघा थोडक्यात वॉचचा विचार करा, वॉचचा विचार करताना हा किती 360, आता मिनिट घड्याळाला परत पूर्ण एक रोटेशन घेण्यासाठी 60 मिनिट लागतात, मग 1/60th मिनिट म्हणजे किती आला याचा 1 मिनिट झाला. ओके, तर किती 1 मिनिट, 60 सेकंदाचा 1 मिनिट. आता 1 मिनिटाचा एक भाग, 1 मिनिटाचा एक भाग म्हणजे 1/16th डिग्री इज इक्वल टू 1 मिनिट, 1/16th मिनिट इज इक्वल टू 1 सेकंड, इज इक्वल टू 1 सेकंड. ओके, या पद्धतीने आहे. 1/360 म्हणजे काय, या सर्कलचे 360 भाग केले. किती भाग केले 360, 360 पार्ट केले आणि या 360 पार्ट पैकी 1 पार्ट म्हणजे किती आहे त्याचा 1 डिग्री आहे. मग 1 डिग्री आपण बाजूला केलं, या 1 डिग्रीचे 60th पार्ट केले. किती पार्ट केले 60th पार्ट केले, मग एका पार्टचा आहे 1 मिनिट, ह्या एका मिनिटाचे परत 360th पार्ट केले म्हणजे किती झाला तो 1 सेकंद. या पद्धतीने आहे हेक्साडेसिमल सिस्टीम. ओके, या पद्धतीने. त्यानंतर आपण म्हणूया 1 रोटेशनल अँगल. 1 रोटेशनल अँगल म्हणजे कंप्लीट एक रोटेशन घेतलेला असेल तर तो असतो 360, त्यानंतर स्ट्रेट लाईन असेल तर तो असतो 180 आणि राईट अँगल असेल तर तो असतो 90 डिग्री. ओके, टू कंप्लीट वन रोटेशन इज इक्वल टू 360, स्ट्रेट लाईन इज इक्वल टू 180 आणि राईट अँगल मीन्स 90 डिग्री. हे सर्वात इथे महत्वाचं आहे. ओके ओके, सेकंड आहे तुमची सर्क्युलर सिस्टीम. या सर्क्युलर सिस्टीम मध्ये बघा एक थेरम आहे, पेज नंबर तुमचा 4 वरती आहे. तो जो थेरम आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे राईट करायचा आहे. थेरम बघा यामध्ये सर्क्युलर सिस्टीम मध्ये आहे थेरम. तो थेरम म्हणजे काय तो तुम्हाला काय करायचं व्यवस्थितपणे राईट करायचा आहे. थेरम असा आहे, द radian so defined is independent of the radius of the circle and use an pi degree is equal to 180. बघा यामध्ये तुम्हाला थोडक्यात मी सांगतो सर्क्युलर सिस्टीम म्हणजे काय. सर्क्युलर सिस्टीम म्हणजे तुमचा जो अँगल असतो तो रॅडियन मध्ये काउंट केलेला असतो. बघा आपण कसं म्हणतो 1 डिग्री काउंट केला 2 डिग्री. ओके, तशा पद्धतीने आता हा काउंट करणार 1 रॅडियन. आणि 1 रॅडियन म्हणजे किती डिग्री तर तिथं आहे बघा पाय अपॉन 180 डिग्री. पाय अपॉन 1 रॅडियन इज इक्वल टू पाय अपॉन 180 डिग्री. मग पायची व्हॅल्यू जर आपण तुम्हाला दिलेल्याप्रमाणे 22/7 ठेवली, 3.14 धरली तर याचं जे आन्सर आहे कोणाचं या 1 रॅडियन ते येते 57.32 डिग्री अप्रॉक्सिमेटली. म्हणजे 1 रॅडियन म्हणजे 57.32 और 1 रॅडियन इज इक्वल टू 57 डिग्री .32 मिनिट. या पद्धतीने ते आहे. मोस्ट अप्रोक्सिमेट 48 असं पर्यंत म्हणजे 57 डिग्री आणि 32 मिनिट म्हणजे किती 1 रॅडियन. थोडक्यात एक जस्ट एक्झाम्पल देतो. आता आपण बघूया 30 डिग्री मध्ये किती रॅडियन. 30 डिग्री इज हाऊ मच रॅडियन. मग 30 डिग्री म्हणजे किती रॅडियन ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 30 डिग्रीचं किती रॅडियन आहे. त्यानंतर आपण अजून एक करूया 5 रॅडियन इज हाऊ मच डिग्री. हे 2 प्रश्न तुमच्या समोर मी ठेवलेले आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे. 30 डिग्री म्हणजे किती रॅडियन. मग आता डिग्री आणि रॅडियन हे 2 गोष्टी बघा. डिग्री आणि रॅडियन आणि रॅडियन आणि डिग्री. पहिल्यामध्ये मला डिग्री दिलेली आहे ती किती रॅडियन आहे ते मला बघायचंय. तर पहिली प्रोसेस डिग्री टू सर्वात महत्वाची इथे सर्वांना दिसतंय. सगळ्यात महत्वाचं मी इथे ड्रॉ करते. सगळ्यात महत्वाचं अतिशय महत्वाची गोष्ट आहे, याला नोट म्हणून लिहा बाजूला. डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये करताना काय सांगतोय. डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियन मध्ये करताना डिग्रीला जी काय तुमची डिग्री आहे त्याला पाय
अपॉन 180 ना मल्टिप्लाय करायचं, येणारं उत्तर हे रेडियन मध्ये असतं बघा. काय डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये करताना डिग्रीला पाय अपॉन 180 ना मल्टिप्लाय करायचं, येणारं आन्सर रेडियन मध्ये असतं बघा. आता आपल्याला कोण दिलंय, डिग्री दिलंय. काय दिलंय, डिग्री. डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये करायचंय, म्हणजेच मला 30 ला डिग्रीला पाय अपॉन 180 ना मल्टिप्लाय करायचं. 0 0 कॅन्सल, 3 6 18, दॅट इज इक्वल टू पाय अपॉन 6. येणारं उत्तर माझं कशामध्ये असणार आहे, रेडियन मध्ये असणार आहे. आता त्याच्या रिव्हर्स, रेडियनचं कन्व्हर्जन डिग्रीत करत असताना, रेडियनचं कन्व्हर्जन डिग्रीत करत असताना रेडियनला जे दिले ते रेडियनला त्याच्या अपोजिट 180 अपॉन पाय न काय करणे, मल्टिप्लाय करणे, येणारं उत्तर डिग्री मध्ये असतं. ओके, मग काय होतं, 5 रेडियन काय होता, 5 रेडियन. 5 रेडियनचं डिग्रीत करायचं होतं, म्हणून रेडियनला 180 अपॉन पाय ना काय केलं, मल्टिप्लाय केलं. ओके, मग पाय इंटू 180 90 डिग्री 900 अपॉन पाय. या पायची व्हॅल्यू तुम्ही 3.14 और 22 अपॉन 7 जरी ठेवली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. हा फॉर्म्युला व्यवस्थितपणे लिहून घ्या, काय सांगितलं ते व्यवस्थित समजून घ्या. एवढे जे व्हिडिओचे मिनिट आहेत हे परत ऐका. ओके, या ठिकाणी मी काही एक्झाम्पल घेतो, त्या एक्झाम्पल नुसार आपण बघूया. तर काही एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम आहे 1.1 मधील, ते आपण इथं सॉल्व्ह करण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. ओके, 85 डिग्री 250 डिग्री. ओके, 250 डिग्री हा क्वेश्चन आहे. कन्वर्ट इंटू रेडियन. ओके, कन्वर्ट इंटू रेडियन, याचं कन्वर्जन रेडियन मध्ये करायचंय. दुसरा आहे 7 पाय अपॉन 12 रेडियन, आणि दुसरं दिलंय बघा -5 अपॉन 3 रेडियन. कन्वर्ट इंटू डिग्री. ओके, तुमच्या समोर हे दोन प्रॉब्लेम दिलेले आहेत. मग या दोन प्रॉब्लेम आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. मग हे सॉल्व्ह करत असताना तुम्हाला एक रिमार्क दिलाय, तुम्हाला हा बॉक्स मध्ये दिलाय की कन्वर्जन कसं करणार. ज्याचं हे बॉक्स रिमाइंड असणार त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. काय विचारलाय प्रश्न, 85 डिग्री 250 डिग्री कन्वर्ट इंटू रेडियन, म्हणजे डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करायचं. मग डिग्रीला म्हणजे ओके, मग फर्स्ट घेतो मी, म्हणजे डिग्रीला म्हणजे कितीला, 85 ला मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 डिग्री, येणार उत्तर कसे असणार, रेडियन. ओके, मग 85 अपॉन मग किती ना 5 1 जा 5. ओके, 5 1 जा 5, 6 7 8 3, 5 7 जा 35. ओके, 5 3 जा 15, 16 17 18 3 अगेन. हा ओके, या पद्धतीने मग किती येणार ते बघा बरं. अजून जाईल का डिव्हिजन, यामध्ये डिव्हिजन जाते का, नाही. म्हणजे काय ना 117 पाय अपॉन 36 रेडियन. ओके, म्हणजे 85 डिग्री म्हणजे 17 पाय अपॉन 36 रेडियन. ओके, या पद्धतीने चालू आहे आन्सर. आता बघूया नेक्स्ट, 250 डिग्री मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. 0 0 गेट कॅन्सल, होईल का काही कॅन्सल. 25 पाय अपॉन 18 नाही. ओके, 25 पाय अपॉन 18 रेडियन, ह्याला तुमचे आन्सर. ओके, कन्वर्ट इनटू रेडियन. आता आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचंय. कशामध्ये कन्वर्ट करायचंय, डिग्री मध्ये. रेडियन आहे, डिग्रीत कन्वर्जन करायचंय. 7 पाय अपॉन 12 डिग्रीत कन्वर्जन करताना ते अपोजिट 180 अपॉन पाय.
pi gets cancel, 6 2 the 12, 6 3 the 0, 2 into 15, 2 15 30, 7 into 15, okay, 15 5 7 the 35 or 15 7 the 105 डिग्री, 105 डिग्री. आता हा मात्र तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, आणि यामध्ये जे काही सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे ते आणि दिलेला थेरम हा तुम्हाला होमवर्कला आहे. ओके, मग यापैकी जे तुमचे सॉल्व्ह एक्झाम्पल एक्सरसाइज 1.1 च्या आधीचे किती डिग्री आणि रेडियन होते ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल बद्दल तुम्हाला बरेचसे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलंय की जो अँगल परत राऊंड मारून परत त्याच ठिकाणी येतो किंवा त्यांची जो सम डिफरन्स असतो त्या दोन अँगल मधला डिफरन्स. थोडक्यात काय बघा, आपलं घेतो आपण 30 डिग्री आणि किती 360 डिग्री. ओके, या दोघांची ऍडिशन या दोघांची 390 डिग्री, या दोघांची सबट्रॅक्शन मल्टिपल ऑफ 360 येत असेल तर तो अँगल को टर्मिनल अँगल असतो. परत एकदा बघतो बघा, को टर्मिनल अँगल कसा ओळखायचा म्हणजे थोडक्यात हे आहे 30 आणि 390 को टर्मिनल आहे, त्या पेअर आहे, त्या को टर्मिनल आहे की नाही. म्हणजे एखादी तुम्हाला पेअर दिली आणि ती विचारलं की को टर्मिनल आहे की नाही तर त्या दोघांची सबट्रॅक्शन करायची. मोठ्या अँगल मधलं लहान अँगल मायनस करा. ओके, बिग अँगल मधून स्मॉल अँगल मायनस करा. जे आन्सर येईल ते आन्सर जर 36 च्या मल्टिपल मध्ये असेल किंवा 360 च्या मल्टिपल मध्ये असेल तर आपण त्याला काय म्हणतो, टर्मिनल अँगल. मग थोडक्यात 390 minus 30 degree is equal to 360. 360 is multiple of 360, hence it is co-terminal angle. ओके, म्हणजे असं तुमचा पेअर असल्यानंतर थोडक्यात 210 बघा बरं का, 210 आणि -150, 210 आणि -150 हे दोन अँगल कसे आहेत का बघायचे आपल्याला, को-टर्मिनल आहे की नाही. मग यांच्या दोघांमधून 210 मायनस सबट्रॅक्शन करणार लहान अँगल -150, मायनस मायनस प्लस होया 210 अधिक 150 06 360 is multiple of 360, hence 210 and -150 is an co-terminal angle. ओके, या पद्धतीने आजचा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा. यामधले काही जे डाऊट्स आहेत ते आपण डाऊट मध्ये प्रॉब्लेम नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आज आपण सर्व याचे टीचिंग कन्सेप्ट घेतलेले आहेत, तुम्ही ते व्यवस्थितपणे करा. तुम्हाला एक होमवर्क आहे. होमवर्क असा आहे तुमचा की जो तुमचा 4 नंबर पेज वरती तो थेरम आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे ड्रॉ करायचा. म्हणजे काही कन्सेप्ट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा, आय कॅन सॉल्व इट. त्यानंतर जे काही सॉल्व प्रॉब्लेम आहे रेडियन आणि डिग्री वरती आणि को टर्मिनल वरती तुम्हाला सांगितलं को टर्मिनल वरती, ते सर्व प्रिपेअर करून व्यवस्थितपणे काय करा, आपल्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून घ्या. आज आपण मॅथमॅटिक्स फर्स्टचा पहिला चॅप्टर सुरू करतोय, अँगल इन इट्स रेडियन. इथून पुढे प्रत्येक चॅप्टर हा सिक्वेंटली होणार आहे. याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण असणार आहे. ओके, सो लेझीपणा करू नका. ओके, आळशी होऊ नका. परत एकदा व्यवस्थितपणे अभ्यासाला लागा. असं समजा की आपण चॅप्टर नंबर फर्स्ट सुरू करतोय आणि परत एकदा जे विद्यार्थी काहीच करत नाही त्यांनी या मॅथमॅटिक्स फर्स्ट बरोबर एकदा स्टार्टअप करा. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ऑल्सो शेअर, like and subscribe the channel. Thank you very much.